तर सगळ्यांना नमस्कार. माझं नाव निशांत बिरंजन आहे आणि मी एम्स नागपूरच्या एम-बी-बी-एस कोर्सचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचा आपला टॉपिक आहे इक्विलिब्रियम. हे जे चॅप्टर आहे इक्विलिब्रियम, हे आपलं 6वं युनिट आहे एन-सी-ई-आर-टी केमिस्ट्री मधला. आतापर्यंत आपण याचे 2 पार्ट घेतलेले आहेत आणि आज आपण याचं तिसरा पार्ट घेऊ. हे जे तिसरा पार्ट राहील, याच्यामध्ये आपल्याला काही-काही खूपच महत्त्वाचे जे आपले ऑब्जेक्टिव्हज होते, ते आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. आता याच्या आधी आपण काय-काय ऑलरेडी सुरू केलेलं आहे, ते आपण बघू. सगळ्यात पहिले आपण ने काय बघितलं, की कशा आपण कोणतेही जे डायनॅमिक नेचर राहते इक्विलिब्रियमचा, ते कसं आपण त्याचे प्रेझेंट करायचं. जे आपले फिजिकल आणि केमिकल प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व राहतात, त्याला कसं आयडेंटिफाय करायचं. ठीक आहे. हे झाल्यानंतर आपण जे लॉ ऑफ इक्विलिब्रियम होता त्याला स्टेट केला. त्याच्यानंतर आपण इक्विलिब्रियमचे कॅरेक्टरिस्टिक्सला एक्सप्लेन केला, जे आपल्या फिजिकल आणि केमिकल प्रोसेसमध्ये राहतात. ठीक आहे. याच्यानंतर आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटसाठी जे आपण एक्सप्रेशन लिहितो, ते बघितले. कसे आपण लिहिता. ठीक आहे. मग जे आपला के-पी आणि के-सी राहते. के-पी म्हणजे पार्शियल प्रेशर आणि के-सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. तर हे जे 2 राहतात यांच्यामध्ये काय रिलेशन राहते, ते पण आपण बघितलं. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोणतं आहे? मोलार कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. किती मोलार आहे त्याच्यामध्ये. आता याच्यानंतर आपण काय बघितलं, की कोणते-कोणते प्रकारचे आपले फॅक्टर्स राहतात, जे आपले इक्विलिब्रियम स्टेटला अफेक्ट करतात. ठीक आहे. कोणतीही रिएक्शन आहे, त्याचं इक्विलिब्रियम स्टेट जे आहे, त्याला कोणते-कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते पण आपण बघितलं. मग आता आपल्याला काय बघायचं आहे, याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, की कसं आपण खूप सारे जे आपले सबस्टन्स राहतात, त्यांना कसं आपण क्लासिफाय करू ॲसिड्स आणि बेसमध्ये. आणि हे जे क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे, हे आपल्याला 3 कॉन्सेप्टच्या बद्दल करायचं आहे. हे जे 3 कॉन्सेप्ट आहे आपले, ते कोणते-कोणते आहे? एक आहे आपला अर्हेनियस कॉन्सेप्ट, दुसरं आहे आपलं ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट आणि तिसरं आपलं असते लुईस कॉन्सेप्ट. तर हे जे 3 कॉन्सेप्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. ठीक आहे. एकदा हे झालं, मग याच्यानंतर आपल्याला ॲसिड्स आणि बेस जे असतात, त्यांना क्लासिफाय करायचं आहे, की ते वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. आता हे जे वीक किंवा स्ट्रॉंगचं क्लासिफिकेशन आहे, ते आपण बघू त्यांचे आयनायझेशन कॉन्स्टंटच्या बद्दल. ते आपलं कंपॅरिझन फॅक्टर राहील याच्यामध्ये. ठीक आहे. आता एकदा आपण हे ॲसिड्स आणि बेसला पण क्लासिफाय केलं, की ते स्ट्रॉंग आहे, ते वीक आहे. त्याच्यानंतर आपण जे डिग्री ऑफ आयनायझेशन आहे, त्याचं डिपेंडन्स बघू आणि याचं डिपेंडन्स कोणावर बघायचं आपल्याला? जे आपल्या इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन राहते, ठीक आहे? आणि जे कॉमन आयनचं कॉन्सन्ट्रेशन राहते, हे दोघांवर कसं डिपेंड करतंय आपलं डिग्री ऑफ आयनायझेशन, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आणि डिग्री ऑफ आयनायझेशन नंतर एकदा आपण आयनायझेशन बघितलं, तर आता आपण पी पण बघू शकतो. ठीक आहे. मग आपण काय करू? आपण पी-एच स्केलला डिस्क्राईब करू. ठीक आहे. जे आपण ज्याचा प्रयोग करतो, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनला रिप्रेझेंट करायसाठी ते आपण बघू. ठीक आहे. आता पी स्केल पण झाला. याच्यानंतर आपलं बघू, की कसं आपण आयोनायझेशन ऑफ वॉटरला सांगू शकतो. ठीक आहे. वॉटर पण आयोनाइज होते. हे माहिती आहे आपल्याला. पण त्याला आपण पूर्ण बघू, की कसे ते आपलं आयोनाइज होते आणि काय मेकॅनिझम राहते. काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर राहतात. ते आपल्याला बघायचं आहे. आणि मग त्याचा आपण ड्युअल रोल बघू. सेट सारखं पण आणि बेस सारखं पण. नेहमी आपला कसं होते, की कोणत्याही वस्तू जी आहे ते फक्त ॲसिड किंवा फक्त बेस राहते. वॉटरसाठी असं नाही. वॉटर आपला दोघंही रोल करू शकते.
ऍसिड सारखं पण आणि बेस सारखं. ठीक आहे. चला, आता हे एकदा हे झाला, मग आपले नंतरचे 3 ऑब्जेक्टिव्हज आहे ना, ते आपले खूप सोपं होऊन जाणार. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपलं काय बघायचं आहे? आयोनिक प्रॉडक्ट. आयोनिक प्रॉडक्ट जे राहते त्याचं सिम्बॉल असते KW. ठीक आहे. आणि जे आपला वॉटर आहे त्याच्यासाठी आपण काय बघू? PKW. तर एक झाला KW आणि PKW वॉटरसाठी. बरोबर? मग याच्यानंतर आपण बघू, की जे बफर सोल्युशन्स असतात, त्यांचा अर्थ काय राहते आणि त्याचा प्रयोग आपण कसं करू शकतो. ठीक आहे. याच्यानंतर आपण एकदा बफर पण झाला, मग आपल्याला फक्त आता हे शिकायचं आहे, की सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट कॉन्स्टंट जे राहतात, ते कसं आपण कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. कोणत्याही रिएक्शन मध्ये सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे, ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. चला, तर आता आपण हे बघू, की मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलेलं होतं. लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम बघितलेला होता. मग जे आपला होमोजिनस इक्विलिब्रियम राहते, ते पण आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. मग हे जे आपले एक्झाम्पल होते, ते पण आपण बघितले. ठीक आहे. हे वाला जे आपला प्रॉब्लेम आहे 6.4, 6.3 आणि 6.5, हे आपण नंतर घेऊ. आजचं जे आपलं सेशन आहे, त्याचं नंतर घेऊ आपण. कारण की याच्यामध्ये ना काही आपले मॅथेमॅटिकली थोडे कॉम्प्लेक्स आहे हे सम्स. हे आपण हे सेशनचं नंतर मग घेऊ. चला, तर आजचाच टॉपिक आपण सुरू करूया. हेटेरोजिनस इक्विलिब्रिया. आता हे जे टर्म आहे आपलं हेटेरोजिनस इक्विलिब्रिया, याच्यामध्ये काय आहे? कोणत्याही सिस्टम ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्ती फेज आहे, त्याच्यामध्ये जे आपले इक्विलिब्रियम असते, त्याला आपण काय म्हणतात? हेटेरोजिनस इक्विलिब्रियम. म्हणजे जसं की आपण पाणीचा एक्झाम्पल घेऊ. इक्विलिब्रियम बिटवीन वॉटर वेपर आणि लिक्विड वॉटर, एक क्लोज्ड कंटेनर मध्ये, ते आपलं एक्झाम्पल आहे हेटेरोजिनस इक्विलिब्रियमचा. ठीक आहे. म्हणजे H2O लिक्विड, ते आपलं कन्वर्ट होत आहे H2O गॅस म्हणजे वॉटर वेपर मध्ये, आणि हेच वॉटर वेपर जे आहे ते कंडेन्स होत आहे आणि कन्वर्ट होत आहे वॉटर मध्ये. ठीक आहे. तर हे जे आपलं इक्विलिब्रियम आहे, त्याच्यामध्ये एक पेक्षा जास्ती गॅस, एक पेक्षा जास्ती फेज आहे, त्याला आपण म्हणतात हेटेरोजिनस इक्विलिब्रियम. समजलं? हे झाली याची डेफिनेशन. इक्विलिब्रियम इन सिस्टम हॅव्हिंग मोर दॅन वन फेज, त्यालाच आपण म्हणतात हेटेरोजिनस. समजलं? चला, आता हे जे एक्झाम्पल होतं त्याचं याच्यामध्ये काय होतं ते आपण बघितलं, की एक गॅस फेज होता आणि लिक्विड फेज होता. तसंच आपण बघू एक सॉलिड आणि त्याचे सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये. आता सॉलिड आणि सॅच्युरेटेड सोल्युशन साठी जे आपल्या जवळ एक्झाम्पल आहे, ते कोणतं आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा. कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे सॉलिड स्टेट मध्ये असते, त्याचं आपण ऍक्वस सोल्युशन म्हणू. जेव्हा ऍक्वस सोल्युशन आपण करतो, त्याला मिक्स करतो, तेव्हा ते इक्विलिब्रियम मध्ये असते आणि जे प्रोडक्ट्स आपल्याला भेटतात, ते प्रोडक्ट्स कोणते राहतात? एक आहे आपला कॅल्शियम आयन ऍक्वस प्लस 2OH मायनस, ते पण आपल्या ऍक्वस फेज मध्ये आहे. ठीक आहे. एक झाला कॅल्शियम आयन आणि दुसरा OH मायनस आयन, हे दोघेही आपले ऍक्वस फेज मध्ये राहतात. ठीक आहे. आणि हे पण आपले हेटेरोजिनस इक्विलिब्रियम मध्ये आहे, कारण की हे दोन आपले वेगळे वेगळे फेज राहते ना. चला, आता जे आपलं हेटेरोजिनस इक्विलिब्रियम असते, याच्यामध्ये नेहमी असंच होते, की आपण जे घेतो रिएक्टंट्स, ते प्युअर सॉलिड किंवा लिक्विड असतात. ठीक आहे. हेटेरोजिनस इक्विलिब्रियम साठी जे एक्सप्रेशन्स आहे आपले, त्यांना आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आणि हे कोणते एक्सप्रेशन आहे, याच्यामध्ये एक प्युअर लिक्विड किंवा प्युअर सॉलिड आहे. ठीक आहे.
कारण की जे आपलं मोलर कन्सन्ट्रेशन असते प्युअर सॉलिड किंवा लिक्विडचा, ते आपलं कॉन्स्टंट असते. ठीक आहे. मोलर कन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ काय आहे, की आपला जे ते आपलं इंडिपेंडंट राहते. किती अमाउंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. दुसऱ्या शब्दाने आपण असं म्हणू शकतो, की जर कोणताही सबस्टन्स एक्स इन्व्हॉल्व्ड आहे आपली रिएक्शनमध्ये, तेव्हा एक्स सॉलिडचं जे कन्सन्ट्रेशन राहील आणि एक्स लिक्विडचं जे कन्सन्ट्रेशन राहील, ते आपलं कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. कितीही अमाउंट तुम्ही घ्या, एक्सच्या इनिशियल अमाउंट तुम्ही कितीही घ्या, पण त्यांचे जे कन्सन्ट्रेशन राहील, इक्विलिब्रियम कन्सन्ट्रेशन, ते आपली सेमच राहील पूर्ण रिएक्शनमध्ये. ठीक आहे. तर हे झालं. आता नेक्स्ट आहे आपलं कॉन्ट्रेरी टू दिस. हे होतं प्युअर सॉलिड आणि प्युअर लिक्विडसाठी. आता जे कन्सन्ट्रेशन ऑफ एक्स आहे गॅस फेजमध्ये आणि कन्सन्ट्रेशन ऑफ एक्स ॲक्वस फेजमध्ये. ॲक्वस फेजमध्ये काय आहे, की सॉलिड्स होते त्याला आपण लिक्विडमध्ये काहीतरी डिझॉल्व्ह केलेलं आहे आणि मग त्याची कन्सन्ट्रेशन आपण बघत आहोत. तर हे जे 2 आहे, ते आपले त्यांचं व्हेरिएशन असेल असेल त्यांच्यामध्ये. कारण की ते आपलं डिपेंड करेल, की किती अमाउंट तुम्ही घेतला एक्सच्या एक गिव्हन व्हॉल्यूममध्ये. तुम्हाला कोणतीही आता एक गिव्हन व्हॉल्यूम दिली, त्याच्यामध्ये तुम्ही किती अमाउंट घेतला एक्स्ट्रा, त्याच्यावर ते डिपेंड करेल. ठीक आहे. आता एक्झाम्पलसाठी आपण काय करू, आपण घेऊ थर्मल डिसोसिएशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. हे आपलं खूपच असा इंटरेस्टिंग आणि इम्पोर्टंट एक्झाम्पल आहे हेटेरोजेनस केमिकल इक्विलिब्रियमचा. कॅल्शियम कार्बोनेट जे असते ते सॉलिड फेजमध्ये असते. ठीक आहे. आता हे जे सॉलिड फेजमध्ये आहे, त्याला आपण हीट करू. याला हीट केला तर आपल्याला काय भेटतंय? कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड प्लस CO2 गॅस. ठीक आहे. आणि हे आपल्या इक्विलिब्रियममध्ये असते. तर हे दोघे आपले कंबाईन करतात आणि आपल्याला काय भेटते? कॅल्शियम कार्बोनेट सॉलिडमध्ये. ठीक आहे. एवढं समजलं. आता स्टोइशियोमेट्रिक इक्वेशनच्या बेसिसवर आपण काय लिहू शकता? आपण असं लिहू शकता, इथे आपले जर कन्सन्ट्रेशन आहे, ते Kc जे असते ते आपलं असते कन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस डिवाइडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड. ठीक आहे. हे झालं आपलं Kcचं एक्सप्रेशन. आता सिन्स जे कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड आहे आणि कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड आहे, त्यांचे जे कन्सन्ट्रेशन आहे ते दोघे कॉन्स्टंट आहे. कारण की हे आपले प्युअर सॉलिड्स आहे. ठीक आहे. म्हणूनच जे आपला मॉडिफाईड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असते थर्मल डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेटसाठी, ते कसं होईल? K-C इज इक्वल्स टू कन्सन्ट्रेशन ऑफ CO2 गॅस. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं आता, जे कॅल्शियम ऑक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट होते, ते कॅन्सल झाले. कारण की ते तर कॉन्स्टंटच आहे ना. त्यांचं काही व्हेरिएशन नाही होणार. म्हणूनच फक्त कार्बन डायऑक्साइड गॅसचे जे कन्सन्ट्रेशन आहे, ते राहील. ठीक आहे. म्हणजे आपण आणि हे आपल्याला माहिती आहे की जे Kp होता, Kp काय होतं? पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड. ठीक. म्हणजे याच्याने आपण काय म्हणू शकतो, की कोणत्याही पर्टिक्युलर टेम्परेचरवर एक आपलं कॉन्स्टंट कन्सन्ट्रेशन किंवा प्रेशर राहते CO2चा इक्विलिब्रियममध्ये. ठीक आहे. आणि कोणासोबत इक्विलिब्रियममध्ये आहे? कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड आणि कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड सोबत. ठीक आहे. एक्सपेरिमेंटली आपल्याला काय भेटलेलं आहे, की 1100 केल्व्हिनवर जे प्रेशर राहते कार्बन डायऑक्साइडचा, जे आपल्या इक्विलिब्रियममध्ये आहे कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड आणि कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड सोबत, ते आपलं आहे 2.0 इंटू 10 टू द पॉवर 5 पास्कल. ठीक आहे.
म्हणूनच जे आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहील 1100 केल्विनवर, हे वरचे रिएक्शनसाठी ते किती राहील? Kp इज इक्वल्स टू PCO2 इज इक्वल्स टू 2 into 10 to the power 5 पास्कल डिवाइड बाय 10 to the power 5 पास्कल. ठीक आहे. आणि याचं जे आपला रिझल्ट येते ते किती येते? 2. ठीक आहे. आता असंच जे आपला इक्विलिब्रियम आहे निकल, कार्बन मोनॉक्साईड आणि निकल कार्बोनिल मध्ये, जे आपण निकेलच्या प्युरिफिकेशनसाठी त्याचा प्रयोग करतात, त्याचा आपला इक्वेशन कसं असते? निकेल सॉलिड ते आपला रिॲक्ट करते 4 मॉलिक्युल्स कार्बन मोनॉक्साईड सोबत. आता हे जे आहे कार्बन मोनॉक्साईड ते आपला गॅशियस फेज मध्ये आहे आणि आपल्याला काय भेटते? निकेल कार्बन मोनॉक्साईडचे 4 मॉलिक्युल्स NiCO4 टाइम्स. आणि हे पण जे आपलं प्रोडक्ट आहे ते पण आपला गॅस फेज मध्ये आहे आणि हे पण डिसोसिएट होते आणि आपल्याला काय भेटते? निकेल प्लस 4 मॉलिक्युल्स भेटतात सीओचे. ठीक आहे. आता जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ते कसं लिहिता आपण? Kc इज इक्वल टू NiCO4 चं कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय कार्बन मोनॉक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन आणि त्याला आपण रेज केलं आहे टू दी पॉवर 4. ठीक आहे. हे आपण कालचे जे सेशन होता त्याच्यामध्येच हे शिकलेलं होतं की असं का बरं असते आणि कसं लिहायचं आपण एक्सप्रेशन. आता हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की कोणत्याही हेट्रोजिनस इक्विलिब्रियमच्या एक्झिस्टन्ससाठी प्युअर सॉलिड किंवा लिक्विड जे आहे ते पण तिथे प्रेझेंट राहायला पाहिजे. त्यांचं कितीही लहान अमाऊंट राहावं पण ते प्रेझेंट व्हायलाच पाहिजे इक्विलिब्रियमवर. ठीक आहे. पण जे त्यांचे कॉन्सन्ट्रेशन किंवा पार्शियल प्रेशर आहे ते नाही येतात. ठीक. आपल्याला प्युअर सॉलिड किंवा प्युअर लिक्विड पाहिजे पण त्याचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा त्याचे पार्शियल प्रेशर जे आहे ते नाही येतात एक्सप्रेशन मध्ये. जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे एक्सप्रेशन होतात त्याच्यामध्ये नाही येतात. ठीक आहे. जसं अजून एक आपण केमिकल रिएक्शनचा एक्झाम्पल घेऊ इथे. आता हे जे रिएक्शन आहे आपली ते कशी आहे? Ag2O सॉलिड फेज. हे आपल्याला रिॲक्ट करते 2 मॉलिक्युल्स HNO3 सोबत, जे ऍक्वस फेज मध्ये आहे. HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. याच्याने आपल्याला काय भेटते? 2 मॉलिक्युल्स AgNO3 चे भेटतात जे ऍक्वस फेज मध्ये आहे आणि वॉटर भेटते लिक्विड. ठीक आहे. याच्यासाठी केसीचं एक्सप्रेशन बघा तुम्ही. केसीचं एक्सप्रेशन काय आहे? AgNO3 ला आपण रेज केलेलं आहे त्याचे कॉन्सन्ट्रेशन टू दी पॉवर 2 आणि त्याला डिवाइड केलेलं आहे HNO3 चे कॉन्सन्ट्रेशन आहे रेज टू पॉवर 2. ठीक आहे. चला आता आपण बघू जे युनिट्स असतात इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे ते बघू आपण. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जे आहे Kc त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकता. आपल्याला काय करायचं आहे? फक्त जे आपला कॉन्सन्ट्रेशन आहे, जे काही आपल्या कॉन्सन्ट्रेशनचे टर्म्स होते मोल पर केल्विन मध्ये, त्याला आपलं मोल पर लिटर मध्ये त्याला सबस्टिट्यूट करायचं आहे आणि केपी जे पार्शियल प्रेशर आहे ते सबस्टिट्यूट करतात आपण पास्कल, किलो पास्कल, बार किंवा एटीएम मध्ये. याच्याने काय होते? याच्याने आपला जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे युनिट्स आहे ते आपले मोलॅरिटी किंवा प्रेशर मध्ये येतात. अनलेस आपले जे एक्सपोनेंट्स होते दोघे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे ते सारखे आहे. जर हे सारखे नाही तर आपल्याला मोलॅरिटी भेटेल किंवा प्रेशरचे आपले जे युनिट्स आहे त्यांच्या बेसिस मध्ये भेटेल आपल्याला. आता हे रिॲक्शन बघा काय काय रिॲक्शन आहे इथे. H2 गॅस रिॲक्ट करते I2 गॅस सोबत आणि आपल्याला काय भेटते? 2 मॉलिक्युल्स HI चे. Kc आणि Kp जे आहे त्यांचे काहीच युनिट नाही राहिले. ठीक आहे. तसंच आपला N2O4 गॅस
हे आपलं डिसोसिएट होते 2 मॉलिक्युल्स NO2 मध्ये. इथे आपलं जे Kc आहे, Kcचं आपलं युनिट राहील मोल पर लिटर. आणि जे आपलं Kp आहे त्याचं युनिट काय राहणार? बार. ठीक आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला आपण डायमेन्शनलेस क्वांटिटी सारखं पण एक्सप्रेस करू शकतो. जर जे आपले स्टँडर्ड स्टेट आहे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्सचे, त्याला स्पेसिफाय केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे कोणतीही रिएक्शन तुम्हाला दिली, त्याच्यामध्ये रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स होते आणि त्यांचे जे स्टँडर्ड स्टेट आहे ते तुम्हाला समजले की असे असे राहतात बाबा. तेव्हा आपण डायमेन्शनल क्वांटिटीज मध्ये पण एक्सप्रेस करू शकतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला. एक कोणतीही प्युअर गॅससाठी जे स्टँडर्ड स्टेट राहते ते 1 बार राहते. ठीक आहे. म्हणजे जे आपला एक प्रेशर राहील 4 बारचा स्टँडर्ड स्टेटमध्ये, त्याला आपण कसं एक्सप्रेस करू शकता? 4 बार डिवाइड बाय 1 बार. त्याच्याने आपल्याला काय भेटते? 4. तर हे झालं आपला डायमेन्शनलेस. ठीक आहे. हे आपला डायमेन्शनलेस नंबर झाला. तसंच जे स्टँडर्ड स्टेट असते सी नॉट, स्टँडर्ड स्टेटला आपण कसं लिहिता? सी नॉट. कोणतेही सोल्यूटसाठी ते आपली राहते 1 मोलार सोल्युशन आणि जे बाकीचे आपले कन्सन्ट्रेशन्स आहे त्याला आपण याच्या बेसिसवर मेजर करू शकतो. ठीक आहे. जे आपल्या न्यूमेरिकल व्हॅल्यू असते इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची, ते आपले डिपेंड करते की आपण कोणतं स्टँडर्ड स्टेट चूज केलेलं आहे. ठीक. म्हणजे ह्या सिस्टममध्ये जे दोघेही आपले आहे केपी आणि केसी, ते आपले डायमेन्शनलेस क्वांटिटीज आहे, पण त्यांचे वेगळे वेगळे न्यूमेरिकल व्हॅल्यूज राहतात. कारण की त्यांचं जे स्टँडर्ड स्टेट राहते ते पण वेगळं राहतं. ठीक आहे. चला, हे वाला आपण प्रॉब्लेम घेऊ 6.6. त्याच्यामध्ये जे व्हॅल्यू आहे केपीची ते आपल्याला दिलेली आहे. एक रिएक्शन आहे, त्याची केपीची व्हॅल्यू दिलेली आहे. केपी आणि रिएक्शन कोणती आहे? CO2 गॅस रिॲक्ट करते कार्बन सॉलिड सोबत आणि आपल्याला काय भेटते? 2CO गॅस. ठीक आहे. आणि जे केपीची व्हॅल्यू आहे ते किती आहे? ते आहे 3000 केल्विनवर. जर आता एक कंडिशन दिलेली आहे. इनिशियली जे पार्शियल प्रेशर होता कार्बन डायऑक्साइडचा ते किती होता? 0.48 बार आणि जे पार्शियल प्रेशर होता कार्बन मोनॉक्साईडचा ते किती होता? 0. ते प्रेशर आपल्याला दिलेलं आहे आणि जे ग्राफाइट आहे कार्बन सॉलिड ते आपलं प्युअर आहे. ठीक आहे. ते आपलं प्रेझेंट आहे रिएक्शन मध्ये. आपल्याला इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर काढायचा आहे कार्बन मोनॉक्साईडचा आणि कार्बन डायऑक्साइडचा. आपल्याला इनिशियल प्रेशर दिलेला आहे आणि आपल्याला इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर काढायचं. ठीक आहे. चला, आता आपण काय करू? हे रिएक्शन साठी आपण समजू की एक्स एक्स आपलं डिक्रीज आहे प्रेशर मध्ये CO2. ठीक आहे. CO2च्या प्रेशर मध्ये एक्स डिक्रीज झाला. ठीक आहे. म्हणजे आता जे इनिशियल प्रेशर होता ते 0.48 होता CO2चा आणि 2CO चा म्हणजे कार्बन मोनॉक्साईड जे आहे त्याचा 0 होता. इक्विलिब्रियमवर इक्विलिब्रियमवर जे आपला प्रेशर राहील कार्बन डायऑक्साइडचा ते किती राहील? 0.48 मायनस एक्स बार. ठीक आहे. आणि जे आपलं कार्बन मोनॉक्साईडचं प्रेशर राहील ते किती राहील? 2x बार. ठीक आहे. चला, हे पण समजलं आपल्याला. आता जे केपी असते, केपीचा आपला फॉर्म्युला कसं राहील इथे? पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन मोनॉक्साईड रेज टू द पॉवर 2. ठीक आहे. डिवाइड बाय पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड. हे आहे आपलं स्टोइशियोमेट्रिक कोएफिशियंटच्या मुळे. ठीक आहे. चला, तर याचे आपण व्हॅल्यूज पुट करू आता याच्यामध्ये. तर केपीचा एक्सप्रेशन आपला झाला 2x टू द पॉवर 2 डिवाइड बाय 0.48 मायनस एक्स. ठीक आहे. आणि याचं आपल्याला एक्सप्रेशन काय भेटते? 3. ठीक आहे. म्हणजे 4x स्क्वेअर
इज इक्वल्स टू 3 इंटू 0.48 मायनस एक्स, 4x स्क्वेअर इक्वल टू 1.44 मायनस एक्स, 4x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1.44 इक्वल 0. आता ए ची व्हॅल्यू आहे 4. हे एक्सप्रेशन आहे ना एक सारखं. ए ची व्हॅल्यू झाली आपली 4, बी ची व्हॅल्यू झाली 3 आणि जे सी आहे ते किती आहे मायनस 1.44. तर याच्यामध्ये जर आपल्याला एक्स काढायचं आहे तर एक्सचं एक्सप्रेशन कसे असते, अल्जेब्रिक फॉर्म्युला आपण लावू इथे. एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. ठीक आहे, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. तर हे झालं आपलं एक्सचं. फक्त आपल्याला व्हॅल्यूज टाकायची आहे. जेव्हा आपण व्हॅल्यूज टाकता इथे तेव्हा आपल्याला एक्स ची व्हॅल्यू भेटते 0.33. ठीक आहे, चला. तर हे झाली आपली एक्स ची व्हॅल्यू. मग जे इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर्स आहे ते किती असेल, तर आपल्याला काय भेटत होतं एक 2x आणि 0.48 मायनस एक्स. तर कार्बन डायऑक्साईडचा पार्शियल प्रेशर राहील आपला 2x म्हणजे 0.66 बार. आणि तसंच जे कार्बन मोनॉक्साईड आहे त्याचं पार्शियल प्रेशर किती राहील 0.48 मायनस एक्स म्हणजे 0.15 बार. ठीक आहे, समजलं एवढं. चल. तर हे आपण आता कव्हर केलं. प्रॉब्लेम 6.6. असेच प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, असेच राहतात ते. काही आपले खूपच कॉम्प्लेक्स नाही राहतात. फक्त तुम्हाला अप्लाय करायचा नॉलेज पाहिजे तुमच्याजवळ. ठीक आहे, हे आपण काय बघितलं हेट्रोजिनस इक्विलिब्रियमसाठी. हेट्रोजिनस इक्विलिब्रियमचा अर्थ काय होता आपला, जेव्हा दोन म्हणजे एक पेक्षा जास्ती आपले फेजचे जे रिएक्टंट्स आहे ते आपले प्रेझेंट आहे रिएक्शन मध्ये. ठीक आहे, चला. तर इथे आपण आता काय बघितलं, आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बघितलंय. दोन प्रकारचे इक्विलिब्रियम बघितलं. एक होते आपले होमोजिनस आणि दुसरे होते हेट्रोजिनस. आता आपण बघू ऍप्लिकेशन्स काय राहतात इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे. पण हे ऍप्लिकेशन्स बघायचे अगोदर आपण जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे इम्पॉर्टंट काही फीचर्स होते आपले ते आपण समराईज करू. ठीक आहे, चला. किती पॉईंट आहे आपल्याजवळ 5 पॉईंट्स आहे. हे 5 पॉईंट्स खूपच महत्वाचे राहतात. हे बघू आपण. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट साठी जे आपलं एक्सप्रेशन आहे ते आपलं ऍप्लिकेबल राहते. केव्हा फक्त ऍप्लिकेबल राहते ते, जेव्हा जे कन्सन्ट्रेशन आहे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्सची त्यांनी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू अटेंड केलेली आहे इक्विलिब्रियम स्टेटवर. ठीक आहे, तर हे आहे आपला पहिलं इम्पॉर्टंट फीचर. दुसरं फीचर बघ, जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ते आपली इंडिपेंडेंट राहते. इंडिपेंडेंट कशाचे इंडिपेंडेंट राहते ते, की तुमचे जे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स होते त्यांची इनिशियल कन्सन्ट्रेशन काय होती त्याचे हे त्याचा इंडिपेंडेंट राहते. ठीक आहे, जे आपली इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. मग तिसरं इम्पॉर्टंट फीचर बघा तुम्ही. तिसरं आपलं हे आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जे आहे ते आपलं टेम्परेचर डिपेंडंट. ठीक आहे, याचा व्हॅल्यू जे आहे ते टेम्परेचरवर डिपेंड करते आणि ह्याची एकच अशी युनिक व्हॅल्यू राहील कोणत्याही पर्टिक्युलर रिएक्शनसाठी जे आपण त्या टेम्परेचरवर एक बॅलन्स्ड इक्वेशनने आपण त्याला रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे, हे झालं आपलं तिसरी व्हॅल्यू. चौथं बघा, जे रिव्हर्स रिएक्शन साठी आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ते आपला इक्वल टू राहते कोणासोबत, इनव्हर्स ऑफ द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिएक्शन. जी आपली फॉरवर्ड रिएक्शन होती त्याच्यासाठी समजा एक्स आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट होता, तर जे आपली रिव्हर्स रिएक्शन राहील त्याच्यासाठी आपलं जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहील ते काय राहील 1/x. ठीक आहे, चला. तर हे झाला. आता 5वा पॉईंट बघा, जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे के कोणत्याही रिएक्शन साठी ते आपला
रिलेटेड राहते इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ दी करस्पॉन्डिंग रिॲक्शन. ज्याची इक्वेशन आपल्याला कशाने भेटते, आपण त्या इक्वेशनला मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलेला आहे ओरिजिनल रिॲक्शन साठी एक स्मॉल इंटिजर. ठीक आहे. तर हे होते आपले 5 खूप महत्वाचे पॉइंट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट साठी. आता आपण बघू कोणते कोणते आपले ऍप्लिकेशन्स आहेत इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले आपण याचा प्रयोग करू शकतो प्रेडिक्ट करायला. काय प्रेडिक्ट करायला, की एक रिॲक्शन जे आहे त्याचा एक्सटेंट किती राहील आणि कोणाच्या बेसिसवर, त्याच्या मॅग्निट्यूडच्या बेसिसवर. ठीक आहे. कोणतीही रिॲक्शनचा एक्सटेंट किती आहे ते आपण प्रेडिक्ट करू शकतो. ते जे रिॲक्शन त्याचे मॅग्निट्यूडच्या बेसिसवर. चला आता हे होतं आपलं पहिला. दुसरं आपलं जे आहे ऍप्लिकेशन ते आहे की आपण कोणतीही रिॲक्शनची डायरेक्शन पण प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे. आणि तिसरा आपला आहे जे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे ते पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. चला जे पहिला आपण ऍप्लिकेशन बघत होतो ते घेऊ आपण. ठीक आहे. आता जे न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे कोणत्याही रिॲक्शनसाठी, ते आपल्याला इंडिकेट करते की ते रिॲक्शनचा एक्सटेंट किती झालेला आहे. पण हे आपलं महत्वाचं आहे की आपण हे एक चीज नोट करू की एक जे आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ते आपल्याला कोणतीही इक्विलिब्रियम किती रेटवर तिथे पोहोचलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला कोणतीही इन्फॉर्मेशन नाही देते. ठीक आहे. जे आपलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ते आपल्याला हे नाही सांगते की किती रेटनी ते इक्विलिब्रियम आपण अचीव केलेलं आहे. जे मॅग्निट्यूड आहे केसी किंवा केपीचा ते आपला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्सवर. कारण की हे जे आहे ते आपले इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे जे आपलं एक्सप्रेशन आहे त्याचे न्यूमरेटर मध्ये येतात आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट सोबत. ठीक आहे. आणि हे रिॲक्टंट जे आहे ते आपल्या डिनॉमिनेटर मध्ये येतात. ठीक आहे. याचं इम्प्लिकेशन काय असते की एक जे हाय व्हॅल्यू आहे के ची ते आपली सजेस्टिव्ह असते हाय कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स आणि मग तसंच आपला वाईस वर्सा. आपण हे जे फॉलोइंग जनरलायझेशन आहे ते आपण इथे ठेवू शकतो. कोणतंही इक्विलिब्रियम मिक्सचर कंपोजिशन आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. आता पहिला बघा तुम्ही, जर केसी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 10.3 आहे. ठीक. कोणती व्हॅल्यू आपण कट ऑफ व्हॅल्यू घेत आहोत 10⁻³ जर केसी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 10⁻³ आहे, प्रोडक्ट्स आपले प्रिडॉमिनेट करतात रिॲक्टंट्सवर. ठीक आहे. म्हणजे जर केसी खूप जास्ती मोठा आहे, रिॲक्शन आपली ऑलमोस्ट नियरली टू कम्प्लिशन जवळ प्रोसीड करते. ठीक आहे. हे एक्झाम्पल्स बघू आपण ए, बी आणि सी. ए वाली रिॲक्शन मध्ये H2C रिॲक्शन होत आहे ऑक्सिजन सोबत 500 केल्विन वर. त्याचं खूपच मोठा आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहते. किती राहते? 2.4 into 10⁻47 हे राहते. दुसरी जी आपली रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आहे आपला H2 गॅस प्लस Cl2 गॅस. त्याच्याने आपल्याला काय भेटते? 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl गॅस. हे रिॲक्शन आपली होत आहे 300 केल्विन वर आणि त्याचा केसी किती आहे? 4 into 10⁻31. असंच आपला आहे सी वाला. सी मध्ये H2 गॅस रिॲक्ट करते Br2 गॅस सोबत आणि आपल्याला काय भेटते? 2HBr गॅस. हे आपलं टेम्परेचर आहे 300 केल्विन आणि केसी ची जी व्हॅल्यू आहे आपली ते आहे 5.4 into 10⁸. ठीक. तर हे होतं आपलं जर केसी ची व्हॅल्यू 10⁻³ पेक्षा जास्ती आहे. आता दुसऱ्या केसमध्ये आपण काय बघू, केसी ची व्हॅल्यू 10⁻³ च्या पेक्षा कमी आहे. आता हे कंडिशन मध्ये जे आपले रिॲक्टंट्स आहे
ते आपले प्रिडॉमिनेट करतात प्रोडक्ट्सवर. म्हणजे जर केसीची व्हॅल्यू जास्ती लहान आहे, तेव्हा रिएक्शन समोर जातच नाही. ते प्रोसीडच नाही करत. ठीक आहे. याच्यासाठी पण आपण एक्झाम्पल्स बघू. ठीक आहे. 2 एक्झाम्पल्स आहे आपल्याजवळ. जे डिकंपोझिशन आहे H2O चा. आपलं वॉटर जे आहे, त्याचं डिकंपोझिशन जे आहे H2 आणि O2 मध्ये 500 केल्विनवर. याचा आपला खूपच लहान इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. किती आहे ते? Kc इज इक्वल्स टू 4.1 इंटू 10 टू द पॉवर -48 हे आहे याचा. आणि दुसरा आपला N2 गॅस ते रिएक्ट करते O2 गॅस सोबत आणि आपल्याला काय देते? 2 मॉलिक्युल्स NO गॅसचे. ठीक आहे. हे वाली जी रिएक्शन आहे ते आपली 298 केल्विनवर होत आहे. आणि याचं जे आपलं Kc आहे ते किती आहे? 4.8 इंटू 10 टू द पॉवर -31. ठीक आहे. तर एक आपण बघितलं ज्याच्यामध्ये केसी आपला 1000 पेक्षा जास्ती होता आणि दुसरं आपलं असं होतं की केसीचे व्हॅल्यू 10 टू द पॉवर -3 पेक्षा कमी होते. ठीक आहे. ठीक आहे. तर हे आपले 2 आपले एकदम असे कट ऑफ होते. 10 टू द पॉवर 3 आणि 10 टू द पॉवर -3 हे 2 कट. आता जर तुमची केसीची व्हॅल्यू हे रेंजमध्ये आली 10 टू द पॉवर -3 ते 10 टू द पॉवर 3 याच्या रेंजमध्ये जर आली, तेव्हा दोघेही जे आपले रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स आहेत, त्यांचे अप्रिशिएबल आपले कन्सन्ट्रेशन्स राहतात ते. म्हणजे काहीतरी असं अप्रिशिएबल राहते. जे कन्सन्ट्रेशन आहे त्यांची, ते इक्विलिब्रियमवर आपण मोजू शकतो किंवा आपण म्हणू शकतो की हां बाबा, प्रेझेंट आहे रिएक्टंट आणि प्रॉडक्ट इतके-इतके प्रेझेंट आहे. ठीक आहे. याच्यासाठी एक्झाम्पल बघा. एक रिएक्शन आहे आपली H2 ची आयोडीन सोबत. याच्याने आपल्याला काय भेटते? HI. याच्यासाठी जे Kc आहे ते आहे आपलं 57 आणि हे आहे आपलं 700 केल्विनवर. ठीक आहे. तसंच आपलं आहे गॅस फेज डिकंपोझिशन. कोणाचा? N2O4 चा आणि हे डिकंपोज होते NO2 मध्ये. हे आपली दुसरी रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये जे Kc ची व्हॅल्यू आहे, ते आपली आहे 4.64 इंटू 10 टू द पॉवर -3 25 डिग्री सेल्सिअसवर. हे जास्ती लहान पण नाही आणि जास्ती मोठी पण नाही. ठीक आहे. म्हणूनच जे आपले इक्विलिब्रियम मिक्सचर आहे, त्यांच्यामध्ये काय राहतं? N2O4 आणि N2 दोघांचेही आपले अप्रिशिएबल कन्सन्ट्रेशन्स राहतात. आता हे फिगर 6.6 बघा. हे जे फिगर आहे, याच्यामध्ये हे जनरलायझेशन आपण डिपिक्ट केलेले आहे. ठीक आहे. काय जनरलायझेशन आहे आपले? एक आहे आपलं 10 टू द पॉवर -3, दुसरी व्हॅल्यू आहे आपली 10 टू द पॉवर 3 आणि याच्या मधातले जितके आहे, ते आपले एक सेक्शन आहे. ठीक आहे. जर 10 टू द पॉवर 3 जवळ आहे ते, तेव्हा ते एक्स्ट्रीमली लार्ज व्हॅल्यू आहे. म्हणजे रिएक्शन जे आपली राहील ते प्रोसीड करेल ऑलमोस्ट टू कंप्लीशन. ठीक आहे. दुसरी आपली व्हॅल्यू आहे 10 टू द पॉवर -3 हे नेग्लिजिबल राहते. याच्यामध्ये काय होते, ते आपली रिएक्शन जे आहे, ते आपली हार्डली प्रोसीड करेल. ठीक आहे. ते समोर जाणारच नाही. मग यांच्या मधातला आपला पोर्शन आहे. 10 टू द पॉवर -3 टू 10 टू द पॉवर 3. याच्यामध्ये काय राहते, दोघंही जे आपले रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स आहे, ते आपले राहतात इक्विलिब्रियमवर. ठीक आहे. तर पहिला आपला जे ॲप्लिकेशन होता, ते आपण बघितला. आता आपण बघू दुसरं ॲप्लिकेशन. चला, तर दुसरं आपलं ॲप्लिकेशन काय होता, की आपण कोणतीही रिएक्शनची जे डायरेक्शन आहे, त्याला आपण प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जे आहे, ते आपल्याला मदत करते, की आपण कोणतीही गिव्हन रिएक्शनची डायरेक्शन प्रेडिक्ट करू शकतो, कोणत्याही स्टेजवर. ठीक आहे. असं हे काही असं अभिनय आहे, की तुम्हाला स्पेसिफिक कंडिशन पाहिजे, तेव्हाच तुम्ही प्रेडिक्ट करू शकणार, कोणत्याही स्टेजवर. याच पर्पजसाठी आपण काय कॅल्क्युलेट करतो? रिएक्शन कोशंट. रिएक्शन कोशंटचा आपला सिम्बल काय आहे? Q. आता जे रिएक्शन कोशंट आहे Q, जर आता हे Qला आपण मॉडिफाय करू शकतो. त्याच्यामध्ये आपण सबस्क्रिप्ट टाकू शकतो C आणि P. C आपला आहे मोलार कॉन्सन्ट्रेशन आणि P केव्हा राहील? जेव्हा हे पार्शियल प्रेशर सोबत आहे.
ठीक आहे. ह्याला आपण कसं डिफाईन करतात? तसंच डिफाईन करतात जसं आपण ला डिफाईन करतात. फक्त हे आहे की जे कन्सन्ट्रेशन्स आहे क्यूसीमध्ये, ते असं नाहीये की तुम्हाला फक्त इक्विलिब्रियम व्हॅल्यूज पाहिजे. ठीक आहे. कारण की जे रिएक्शन कोशंट आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, की आपण कोणत्याही स्टेजमध्ये कॅल्क्युलेट करू शकता हे. तर तुम्हाला असं काही हे नेसेसरी नाही आहे, की तुम्ही फक्त इक्विलिब्रियम स्टेटचे कन्सन्ट्रेशन घ्या. तुम्ही कोणतेही घेऊ शकता. ठीक आहे. आता हे एक जनरल रिएक्शन आहे आपल्याजवळ. ठीक आहे. हे रिएक्शनमध्ये AA प्लस BB आपल्याला काय देते? CC प्लस DD. QCची जी व्हॅल्यू राहील ते तशीच राहील. C टू द पॉवर C इंटू D टू द पॉवर D डिव्हाइड बाय A टू द पॉवर A इंटू B टू द पॉवर B. ठीक आहे. मग जर QCची व्हॅल्यू KC पेक्षा जास्ती आहे, तेव्हा हे जे रिएक्शन राहील ते आपली रिएक्टन्सच्या डायरेक्शनमध्ये प्रोसीड करेल. ठीक आहे. म्हणजे रिव्हर्स रिएक्शन. आणि जर QCची व्हॅल्यू KC पेक्षा जास्ती आहे, कमी आहे, तेव्हा ही रिएक्शन प्रॉडक्ट्सच्या डायरेक्शनमध्ये प्रोसीड करेल. म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता QC आपला रिएक्टन्ससाठी आहे आणि KC प्रॉडक्टसाठी. ठीक आहे. आणि एक आपली कंडिशन अशी पण होऊ शकते, की जर QCची व्हॅल्यू KCच्या बरोबर आहे, तेव्हा काय होईल? तेव्हा याचा अर्थ असा आहे, की जे आपली रिएक्शन मिक्सचर आहे, ते ऑलरेडी इक्विलिब्रियमवर आहे. ठीक आहे. चला, याला आपण एक्झाम्पल सोबत घेऊ एक. एक आपला रिएक्शन आहे H2 आणि I2ची. ठीक आहे. H2 गॅस रिएक्ट करते I2 गॅस सोबत आणि आपल्याला काय भेटते? 2 मॉलिक्युल्स HI गॅसचे. याच्यासाठी जे केसी आहे ते आहे 700 केल्विनवर. समजा जर आपल्याजवळ मोलार कन्सन्ट्रेशन आहे H2C आणि I2C टाइम T वर, इक्विलिब्रियम नाही, टाइम T वर. किती आहे H2C? 0.1 मोलार आणि I2C आहे 0.2 मोलार आणि जे HI आहे त्याची कन्सन्ट्रेशन आहे 0.4 मोलार. आता हे सबस्क्रिप्ट टी आपण लिहिलेलं आहे कन्सन्ट्रेशनच्या सिम्बॉल्समध्ये. त्याचा अर्थ काय आहे, की हे कोणत्याही आर्बिट्ररी टाईम टीवर मेजर केलेली होती. है ना? असं नाही नेसेसरी आहे, की इक्विलिब्रियमवरच मेजर करायचं आहे आपल्याला. म्हणूनच जे आपले रिएक्शन कोशंट आहे QC, हे स्टेज जे रिएक्शन आहे त्याच्यावर QCची व्हॅल्यू किती राहील? HI टू द पॉवर 2 डिव्हाइड बाय H2ची कन्सन्ट्रेशन इंटू I2ची कन्सन्ट्रेशन. ठीक आहे. म्हणजे हे व्हॅल्यूज आपण टाकली याच्यामध्ये तर आपल्याला काय भेटते? 8. आता ह्या केसमध्ये जे 8 व्हॅल्यू आहे QC, ते KC सारखे नाही आहे. QC आपला कमी आहे KC सोबत, KCच्या पेक्षा. ठीक आहे. म्हणजे हे जे मिक्सचर राहील आपलं H2 गॅस, I2 गॅस आणि HI गॅस, ते इक्विलिब्रियमवर नाही. ठीक आहे. म्हणजे जास्ती आपले H2 गॅस आणि I2 गॅस रिएक्ट करणार HI गॅसला फॉर्म करायसाठी आणि त्यांचे जे कन्सन्ट्रेशन्स आहे ते आपली कमी होईल. त्यांची कन्सन्ट्रेशन केव्हापर्यंत कमी होईल? जेव्हापर्यंत QC आपला KCचा बरोबर नाही होत. ठीक आहे. चला, म्हणजे आपण हे जे आपले जनरलायझेशन आहे ते आपण म्हणू शकतो. रिगार्डिंग जे डायरेक्शन आहे रिएक्टरचे, त्याच्यासाठी आपण हे जनरलायझेशन काढू शकतो. की जर QCची व्हॅल्यू KCच्या पेक्षा कमी आहे, तर नेट रिएक्शन आहे आपली ते लेफ्ट टू राइट जाईल. QCची व्हॅल्यू जास्ती आहे कंपेअर टू KC. नेट रिएक्शन आपली राइट ते लेफ्ट जाईल. आणि जर QCची व्हॅल्यू KC सोबत सारखीच आहे, तेव्हा काहीच रिएक्शन नाही होणार. ठीक आहे. आता जे फिगर 6.7 आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे आपल्याला बार डायग्राम मध्ये. QC कमी आहे KC पेक्षा, तर हे रिएक्टन्स जे आहे ते प्रोडक्ट्स मध्ये कन्वर्ट होईल. रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स इक्विलिब्रियमवर आहे. ठीक आहे. आणि दुसरी आपली आहे KCची व्हॅल्यू जास्ती आहे KC पेक्षा, तेव्हा प्रोडक्ट्स जे राहील आपले ते रिएक्टन्स मध्ये जाणार.
ठीक आहे. चला आता एक प्रॉब्लेम बघू आपण 6.7. जे केसीची व्हॅल्यू आहे रिएक्शनसाठी 2a गिव्स b प्लस सी, ते आहे 2 इंटू 10⁻³ कोणत्याही गिव्हन टाइमवर जे कंपोजिशन आहे रिएक्शन मिक्सरचा ते आहे ए ची कन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू बी चे कन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू सी चे कन्सन्ट्रेशन आणि ते इक्वल टू आहे 3 इंटू 10⁻⁻4 मोलार. आपल्याला हे सांगायचं आहे की कोणत्या डायरेक्शन मध्ये हे रिएक्शन प्रोसीड करेल. आता हे रिएक्शन साठी जे आपला रिएक्शन कोशंट होईल त्याचं काय एक्सप्रेशन राहील, बी चे कन्सन्ट्रेशन इंटू सी चे कन्सन्ट्रेशन डिवाइड बाय ए ची कन्सन्ट्रेशन टू दी पॉवर 2. ठीक आहे. फक्त व्हॅल्यूज टाका तिथे. तुम्ही व्हॅल्यूज टाकली तुम्हाला क्यूसीचा एक्सप्रेशन भेटते 1. म्हणजे क्यूसी जे आहे जास्ती आहे कम्पेअर्ड टू केसी. क्यूसी ग्रेटर दॅन केसी आहे म्हणजे हे आपली जे रिएक्शन आहे ते रिव्हर्स डायरेक्शन मध्ये प्रोसीड करेल. ठीक आहे. तर हे होतं आपलं ऍप्लिकेशन याचं. तर हे होतं आपलं दुसरं ऍप्लिकेशन. आता आपण बघू आपला लास्ट जे ऍप्लिकेशन आहे आणि ते आपलं शेवटचा टॉपिक राहील ह्या सेशनचा. ठीक आहे. चला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आता इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्या जवळ आहे, आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता अशी प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे पण कोणतीही इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन माहिती नाही. तिथे आपल्याला 3 स्टेप्स फॉलो करायला. कोणते? पहिला स्टेप आहे आपला की आपण त्या रिएक्शनसाठी बॅलन्स्ड इक्वेशन लिहू. ठीक आहे. दुसरा स्टेप आहे आपला हे बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये आपण एक टेबल बनवू. त्याच्यामध्ये आपलं काय राहील, प्रत्येक सबस्टन्स राहील जे त्या रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्ड आहे. मग काय काय आपल्याला लिहायचं आहे हे टेबलमध्ये, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन लिहायची आहे. मग चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑन गोइंग टू इक्विलिब्रियम. ते इक्विलिब्रियम जवळ जात होतात तेव्हापर्यंत किती चेंज झालाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये. ठीक आहे. आणि आखरी जे शेवटचा आपला पॉइंट जे आपल्याला तिथे लिहायचं आहे ते काय होईल की इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आपली किती आहे. ठीक आहे. आता हे टेबल बनवण्यासाठी जे आपला एक्स आहे त्याला आपल्याला डिफाईन करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन मोल पर लिटर मध्ये ऑफ वन ऑफ द सबस्टान्सेस. कोणतेही एक सबस्टन्स जे आपला रिॲक्ट करते इक्विलिब्रियमला मग आपण काय करू, जे स्टोइशियोमेट्री आहे रिएक्शनची त्याचा प्रयोग करू हे डिटरमाइन करायला की जे बाकीचे सबस्टन्सेस आहेत त्यांची कॉन्सन्ट्रेशन किती आहे इन टर्म्स ऑफ एक्स. ठीक आहे. एक्सला आपण काय कोणत्याही सबस्टन्सचा आपलं कॉन्सन्ट्रेशन घेतलं आपण आणि हे एक्सच्या टर्म्स मध्ये आपल्याला बाकीचे सबस्टन्स आहे त्यांचे आपल्याला व्हॅल्यूज काढायचे. हे दुसरा स्टेप झाला. तिसरा स्टेप बघा तुम्ही. आता जे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला आपण सबस्टिट्यूट करू इक्विलिब्रियम इक्वेशन मध्ये हे रिएक्शनसाठी आणि मग त्याला आपण सॉल्व्ह करू एक्स साठी. ठीक आहे. जर आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे तर आपण मॅथमॅटिकल सोल्युशन असं चूज करू की जे आपला केमिकल सेन्स पण बनवते तिथे. ठीक. हे झालं आपला तिसरा स्टेप. चौथा स्टेप बघा. मग आपण काय करू, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करू आणि हे कशाने आपण कॅल्क्युलेट करू, जे एक्स ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली होती त्याच्याने आपण इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. मग आपला जे शेवटचा स्टेप राहील ते काय राहील, आपण आपले रिझल्ट्सला चेक करू आणि कसं चेक करू आपण आपण काय करू त्याला सबस्टिट्यूट करू इक्विलिब्रियम इक्वेशन मध्ये. ठीक आहे. चला हे जे आपण स्टेप्स बघितले आतापर्यंत त्याचा आपण एक सॅम्पल प्रॉब्लेम, हे जे सॅम्पल प्रॉब्लेम आहे याच्याने आपण चांगल्या प्रमाणे याला समजू शकतो. 13.8 ग्राम आहे N2O4 चा. त्याला 1 लिटर रिएक्शन वेसल मध्ये आपण प्लेस केला 400 केल्विन वर आणि मग त्याला अलाउ केलं की ते इक्विलिब्रियम अटेन करेल. N2O4 गॅस ते आपल्याला काय देते, 2 मॉलिक्युल्स NO2 गॅसचे
ठीक आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. टोटल प्रेशर जे आहे इक्विलिब्रियम वर ते आहे 9.15 बार. केसी केपी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्याला पार्शियल प्रेशर एट इक्विलिब्रियम पण कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी. ठीक आहे, टोटल व्हॉल्यूम जे आहे ते आहे 1 लिटर. मॉलिक्युलर मास N2O4 चा आहे 92 ग्राम. नंबर ऑफ मोल्स काढणं सोपं आहे याच्यामध्ये. 13.8 डिवाइड बाय 9.2 92 करा तर आपल्याला भेटते 0.15 मोल्स आहे गॅसचे. ठीक आहे, मग गॅस कॉन्स्टंट बघा आर. आर ची व्हॅल्यू किती आहे 0.083 बार लिटर पर मोल पर केल्विन. ठीक आहे, टेम्परेचर जे आहे आपलं ते आहे 400 केल्विन. पीव्ही इज इक्वल्स टू राहते एनआरटी. पी इंटू 1 लिटर इज इक्वल्स टू ते आपण व्हॅल्यूज टाकली तिथे. प्रेशरची व्हॅल्यू किती भेटली 4.98 बार. आता हे इक्वेशन आपल्याला लिहिली N2O2 आपल्याला काय देते 2 मॉलिक्युल्स NO2 चे. इनिशियल प्रेशर काय होतं 4.98 आणि 0. इक्विलिब्रियम 4.98 मायनस एक्स आणि इथे किती झाला 2x. म्हणजे जे आपलं टोटल प्रेशर आहे इक्विलिब्रियम वर ते किती आहे पार्शियल प्रेशर ऑफ N2O4 प्लस पार्शियल प्रेशर ऑफ NO2. म्हणजे 9.15 इज इक्वल टू 4.98 मायनस एक्स प्लस 2x. 9.15 इज इक्वल्स टू 4.98 प्लस एक्स. तर एक्स ची व्हॅल्यू किती भेटली 4.17. आता पार्शियल प्रेशर जे आहे इक्विलिब्रियम वर ते किती आहे पार्शियल प्रेशर N2O4 चा आहे आपला 0.18 बार आणि NO2 चा किती आहे 8.34 बार. ठीक आहे, केपीचा आपला फॉर्म्युला काय राहील पार्शियल प्रेशर ऑफ NO2 रेज टू द पॉवर 2 डिवाइड बाय पार्शियल प्रेशर ऑफ N2O4. म्हणजे हे किती झाला 8.34 ला आपण स्क्वेअर केला डिवाइड बाय 0.81 हे आपल्याला भेटते 85.87. मग केपीचा आपला दुसरा एक्सप्रेशन पण राहते एक. ते काय आहे केसी इंटू आरटी टू दी पॉवर डेल्टा एन. म्हणजे केसी ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली 2.6. ठीक, तसंच आपलं हे आहे की 3 मोल PCl5 आपण 1 लिटर क्लोज रिएक्शन वेसल मध्ये ठेवलेलं आहे आणि त्याला आपण इक्विलिब्रियम अटेन करायला अलाव केलं 380 केल्विन वर. आपल्याला मिक्सरचं कंपोजिशन काढायचं आहे इक्विलिब्रियम. केसी ची व्हॅल्यू आहे 1.8. याला पण आपल्याला तसंच करायचं आहे आणि एक्स आपण एक कोणतीही व्हॅल्यू देऊ कोणत्याही सबस्टन्स साठी आणि बाकीचे सबस्टन्स आहेत त्याची व्हॅल्यू आपण एक्सच्या कंपॅरिझन मध्ये काढू. ठीक आहे, चला. तर हे होतं आपलं आजचे टॉपिक्स. आज आपण खूप पुढे टेक्निकली कॉम्प्लेक्स टॉपिक्स घेतले आणि या नेक्स्ट जे आपलं सेशन राहील त्याच्यामध्ये आपण काय करू आपण बघू रिलेशनशिप बिटवीन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के, रिएक्शन कोशंट क्यू आणि गिव्स एनर्जी जी ते आपण बघू. ठीक आहे, चला, धन्यवाद.